बरेचदा जीवनामध्ये आपण अ, एका विचाराच्या चक्रामध्ये अटकून जातो. म्हणजे कॉन्स्टंटली विचार करत राहतो. म्हणजे आपल्या मनाला विचार करण्याची एक सवय लागून जाते. म्हणजे आपलं मन ॲडिक्टेड बनून जाते. एक ॲडिक्शन त्याला लागून जाते, की विचार, विचार करायचा, विचार करायचा, फक्त विचार करायचा आणि ॲक्शन कुठलीच नाही घ्यायची. फक्त विचार करत राहायचा, कार्य करायचं नाही. हे एक मनाला सवय लागलेली राहते आणि मनाला मग त्यामध्येच एक वेगळ्या प्रकारची मजा यायला लागते. आपली जी अहमवृत्ती राहते, त्या अहमवृत्तीला त्या विचाराच्या चक्रात, त्या विचाराच्या जाळ्यात अडकूनच मग मजा यायला लागते. आ, तर आपल्या म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की अ, विचार विचाराची बाउंड्री कुठे आहे, म्हणजे कुठे आपण विचार थांबून कार्य करणं स्टार्ट केलं पाहिजे. तर कुठल्याही कामामध्ये म्हणजे कुठलंही एखादं कार्य घ्या तुम्ही, जे की तुमच्या अंडरस्टँडिंगमधून येत आहे. तुम्हाला काही गोष्ट समजली आहे. आता मला समजली आहे. समजा मी एखाद्या कार्यालयात काम करत आहे आणि कार्यालयात काम करत आहे आणि आपल्या इमानदारीनुसार आणि आपल्या समजनुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की हे बरोबर आहे आणि हे करणं चुकीचं आहे. आपल्याला ते लक्षात येते. मग एकदा ते लक्षात आली की आपण फालतू गोष्टीचा विचार न करता त्याच्यावर कार्य करणं चालू केलं पाहिजे. कारण आपण जर त्याच्यावर सतत फक्त विचारच करत राहिलो तर ते एका सर्कलमध्ये येऊन जाते. म्हणजे कंटिन्युअसली एक एक विचार, एक एक विचार, एक एक विचार आपल्याला येत राहते. एक एक शंका आपल्याला येत राहते की अरे मी असं केलं तर मग तसं केलं तर मग असं केल्यावर असं होईल तसं होईल. मग खूप साऱ्या आपल्या भीती राहते आणि खूप सारे आपले स्वार्थ राहते. भीती आणि स्वार्थ ह्या दोघाच्या जाळ्यामध्ये मग आपण अटकून जातो. पण हे चक्र चालू असताना आपल्याला कुठेतरी समजते, कुठेतरी कळते की योग्य काय आहे, योग्य काम काय आहे, बरोबर कार्य काय आहे. तर आपण एका पर्टिक्युलर वेळेपर्यंत त्या गोष्टीवर विचार करणे हे योग्य आहे, म्हणजे चिंतन करणे. समजा तुमचं कुठलंही एखादं डेली रूटीन पकडा किंवा कुठलंही कार्य पकडा. फॉर एक्झाम्पल पकडा की तुम्हाला समजा जेवण बनवायचं आहे. एकदम सिम्पल एक्झाम्पल आपण घेऊ इथे की तुम्हाला जेवण बनवायचं आहे. ओके, जेवण बनवायचं आहे तर मग तिथे तुम्हाला थोडा विचार करावा लागेल की अच्छा, मला जेवणामध्ये हे बनवायचं आहे, ते बनवायचं आहे, एवढे एवढे व्यक्ती जेवणार आहे आणि त्या हिशोबानुसार मला आज एवढं जेवण बनवायचं आहे आणि हे जेवण बनवायचं आहे. बस तिथे तुमचा विचार कट झाला. मग तिथून तुम्ही कार्याला सुरुवात केली पाहिजे. तसंच ऑफिसमध्ये समजा एखादं काम तुमच्याकडे आलं आणि तुम्हाला वाटलं की हे काम अयोग्य आहे, म्हणजे काहीतरी चुकीचं हे कार्य आहे. तर तुम्हाला समोरचा व्यक्ती कोणीही असो, तुमचा सिनियर असो, ज्युनियर असो, कोणीही असो, तर त्या व्यक्तीसमोर म्हणजे तुम्ही थोडा विचार केला की अरे हे तर चुकीची गोष्ट आहे. मग ही जर गोष्ट मी केली तर हे असं असं होऊ शकते. तर मग मी गोष्ट हे करायला नको, कारण ह्या गोष्टीचं समोर चालून मलाच नुकसान होईल. तर मग तुम्ही तिथे ॲक्शन घ्यायला हवी. आता कार्य खतम झालं, विचार पूर्ण झाला, विचार करून झालं. आता तिथे कार्य
तुम्ही केलं पाहिजे. नाही तर मग काय होते की फक्त तुम्ही मग विचार करत राहता, अरे मग मी असं बोललो तर मग ते तसं होईल, तसं बोललो तर मग असं होईल. मग ते एकदा तुम्ही त्या जाळ्यातनी अटकले की मग तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो. मग तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला की मग तुम्ही 10 लोकांना सल्ले विचारता की अरे मी काय करू, मी काय नाही करू, मी असं बोलू का तसं बोलू, की मग मी याच्या थ्रू जाऊ की त्याच्या थ्रू जाऊ. मग खूप सारे मग एखाद्याचा तुम्ही सल्ला घेता. मग तेवढ्यापुरता तो सल्ला तुम्हाला योग्य वाटते की हो यार, याने हे बरोबर सांगितलं. तर मग बरोबर सांगितलं तर मग तुम्ही मग त्यावेळेस तुम्ही विचार करता की नाही मी असंच करतो. मग पुन्हा तुम्ही तुमच्या म्हणजे एकटेपणात येता आणि मग पुन्हा मग एक शंका कुशंका तुमच्या मनामध्ये येते आणि पुन्हा मग तुम्ही ते डाऊटचं सर्कल चालू होते. मग पुन्हा तुम्ही एखाद्याला सल्ला विचारता. मग पुन्हा तुम्ही मग त्या सर्कलमध्ये तुम्ही अटकून जाता की मग 10 जणांचे सल्ले तुम्ही घेतले आहे. मग 10 जणांचे वेगवेगळे सल्ले, 10 जणांचे वेगवेगळे ओपिनियन. मग तुमचा जो मन आहे, माइंड आहे, ते टायर्ड होऊन जाते, थकून जाते. मग तुम्ही जस्ट विचार करता 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 थकून जाता. मग तुम्ही तिथे ॲक्शन घेत नाही. मग तुम्ही जाऊ द्या ॲज इट इज ते ठेवून देता. म्हणजे खूप साऱ्या बाबतीत, खूप साऱ्या गोष्टीत हे असंच होते की आपण विचार विचार हा आपला एक म्हणजे एक मर्यादा आहे. विचार कोणत्या गोष्टीचा करू शकतो आपण की जे आपल्या माइंडमध्ये डेटाबेस आहे त्याच गोष्टीचा विचार करू शकतो. मला एखादं काही नवीन गोष्ट स्टार्ट करायची आहे. समजा तुम्हाला माहीत पडलं आहे की यार मला माझ्या जीवनामध्ये हे करायचं आहे आणि ते तुम्हाला तो कॉन्फिडन्स आहे की मी हे करू शकतो. याच्यामध्ये माझं मन रमते. मला याच्यापासून दुसरं काही स्वार्थ वगैरे नाही आहे. माझं मन याच्यामध्ये रमते आणि मला याच्यामध्ये आनंद वाटते. तर मोस्ट ऑफ द टाईम असं जे काम राहते ते एक म्हणजे जे सेट पॅटर्न आहे त्यापेक्षा थोडंसं ते वेगळं काम राहते. म्हणजे तिथं सर्टन्टी की भाई रेग्युलर इन्कम येईल, नाही येईल, काय होईल हे माहीत नाही राहत. म्हणजे ते फ्रेश राहते, न्यू राहते. तिथे फ्रेश न्यू राहते तर त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही राहत. तो रस्ता आपण बनवतो, नवीन रस्ता आपण बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी भीती वगैरे ते मनात राहते. तर मग थोड्या गोष्टीचा तुम्ही विचार करणं तिथे आवश्यक आहे आणि तेवढाच विचार तुम्ही केला पण पाहिजे. पण फक्त तुम्ही मग विचारच करत राहिले, ॲक्शन घेतलीच नाही, तर मग तुम्ही एखाद्या झाडामध्ये अटकून राहता आणि मग ऑटोमॅटिक काही वेळानंतर ते तुमची सवय बनून जाते आणि मग तुम्ही फक्त विचारच करत राहता. मग ॲक्शन घेत नाही. जसं मग तुमचं एक प्रोग्राम कंडिशन्ड माइंड आहे, जसं मग त्या हिशोबानं चालवते. जाऊ दे यार मध्ये सोड, चालू आहे ना चालू दे, मला मग काहीतरी न्यू करायचं नाही आहे. म्हणजे ते मग आतून ते कॉन्फिडन्स म्हणा की आत्मविश्वास म्हणा ते उरत नाही. मग आपण जे वेल नोन पाथ आहे मग त्या पाथवरच चालण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे कुठे ना कुठे समोर जाऊन मग स्वतःचं मन स्वतःला कोसत राहते आणि मग त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो. तर त्यापेक्षा जीवन एक वेळा भेटलेलं आहे, समोर जाऊन पश्चाताप केल्यापेक्षा मग आताच नवीन नवीन गोष्टी करून बघायच्या. एक प्लेफुलनेस, ट्रायल अँड एरर. काय होईल, अपयश मिळेल, थोडेसे झटके बसेल, ठेचा लागेल, पळाल, ढोपर फुटेल, ओके, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. त्याच्यामध्येच एक वेगळी मजा आहे. आणि एकदा त्याच्यामध्ये आनंद तुम्हाला यायला लागला की मग तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. मग तुम्ही स्वतःचा रस्ता हे स्वतः बनवणे चालू करता.